नाशिक येथे आता शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। या सोहळ्यासाठी होळकर राजघराण्याचे वंशज तसेच विविध सरदार घराण्याचे वंशज यांनी हजेरी लावली होती। परंतु या शिवजयंतीच्या थाटामाटात पार पडलेल्या सोहळ्यामध्ये परत एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं रामकुंडावरील इतिहासाची जागृती व्हावी, तसेच मनकर्णिका घाटासारखी परिस्थिती नाशिकमध्ये होऊ नये। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक चर्चेत आलं। या आधी मागील 5 वर्षापासून हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जन्मोत्सव सोहळे, पुण्यतिथी कार्यक्रम या सर्वांच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेले माजी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे, मंत्री छगनराव भुजबळ, सध्याचे जिल्ह्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, पर्यटन विभाग मंत्री अशा अनेक मान्यवरांचा या संदर्भात निवेदन देऊन पंचवटीतील रामकुंडावर अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक होण्याबाबत तसेच अहिल्या सृष्टी तयार करण्यासाठी विनंती केली। परंतु अद्याप या स्मारकास मुहूर्त लागलेला नाही, किंबहुना शासनाकडून याबद्दल अजूनही कुठले सूतोवाच केलेले नाही। श्रीमंत अमरजितदादा बारगळ यांनी परत एकदा पंचवटी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाविषयी आपल्या भाषणामध्ये विचार मांडले। अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले धर्मरक्षणाचे, धर्मजागृतीचे व धर्मप्रसाराचे कार्य जगविख्यात असून या कार्याची दखल घेऊन सध्याच्या सरकारनं पंचवटी येथे अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक त्वरित सुरू करावं व या स्मारकासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। आम्ही मागील अनेक वर्षांपासून पंचवटी येथील रामकुंडावर अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करत असून शासनातील कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, पालकमंत्री, महापौर, आमदार, खासदार या सर्वांनाच ह्या गोष्टीसाठी आम्ही निवेदने, पत्रे व विनंती करून झालेली आहेत। शासनाने या गोष्टीकडे लक्ष घालून लवकरात लवकर स्मारकाचं काम सुरू करावं अशी आम्ही शासनाला हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मागणी केली गेली आहे। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप, नाशिक। होतोय आणि त्या अहिल्यादेवीने होळकरांची फार मोठी प्रॉपर्टी आहे याच्यावरती, घाटावरती। तर त्याला जे काही भक्तगणांसाठी तो विकास करायचा तो निश्चित करा, त्याच्याबद्दल त्यांचं काही ऑब्जेक्शन नसणार नाही। पण त्याची नादूस होणे आणि त्याचं जे महत्त्व आहे, ऐतिहासिक महत्त्व आहे, पौराणिक महत्त्व तर आहे, पण पौराणिक महत्त्वाबरोबर अहिल्यादेवीने जे काही या ठिकाणी निर्माण केलेले आहे भक्तगणांसाठी, त्यांचं महत्त्व कमी होणे, त्यांनी केलेले घाट आणि ते अबाधित व्हावे, त्याचं सुशोभीकरण करावं, पण त्यांचं नाव नष्ट होणे, त्यांचं काही तिथे डॅमेज होणे, त्यांनी जे स्थापन केलेलं एवढी आम्ही अपेक्षा शासनाकडनं केलेली आहे। कारण जो प्रकार आता मध्यंतरी याला झाला, कुठे बनारसला, वाराणसीला, तसा इथे प्रकार होऊ नये आणि एकदम मूर्त्यांची वगैरे जे काही असतील त्यांना जे सांभाळायचे नसतील ते आमच्या म्युझियमला सांभाळलं जाईल, त्याचा काही प्रश्न नाही। होळकरांचं म्युझियम आहेत, इथे पण आम्ही म्युझियम करू शकतो। असं होळकर अहिल्यादेवी खाजगी होळकर ट्रस्ट आहे, त्याच्या वतीने आपल्याला एवढं आश्वासन करू शकतो। आमच्यासोबत होळकरांचे राजवंशाचे अभिमन्यू जे होळकर आहेत, त्या होळकरांचे जागीरदार आपले मटकर साहेब आहेत। आम्ही मल्हारराव होळकरांच्या मामांचे वंशज आहोत। मल्हारराव होळकरांचे मामा जे होते भोरदास बारगळ, त्यांचे वंशज त्याचे जागीरदार आहोत। म्हणजे आमचा या ठिकाणी पण संबंध आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये तांदूळ तालुक्यात जमिनी आहेत, बऱ्याच ठिकाणी आमचा संबंध आहे आणि आम्ही वारंवार येतो या ठिकाणी। भाऊ समाधान भाऊ बागलान अशी बरीच मंडळी या ठिकाणी सगळी अहिल्यादेवींच्यावर प्रेम करणारी, छत्रपतींना मानणारी आम्ही, आणि या छत्रपतींचं कार्य होळकरांनी पुढे नेलेलं आहे। अटकेबाद झेंडा लावण्यासाठी मल्हाररावाने जीवाचं रान केलेलं आहे काय, आणि उत्तर हिंदुस्थानमध्ये म्हणजे बृहम महाराष्ट्र जर निर्माण केलं, स्वराज्याचे उत्तरेकडे नेलेले, तापीच्या पलीकडे, ते सगळ्या मराठी याच्यामध्ये शिंदे, होळकर, गायकवाड, पवार, दहाचे पवार, देवाचे पवार, झाशीचे नेवाडकर आणि अशी सगळे बहुत मंडळींनी त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे। या सगळ्यांच्या बलिदानातनंच हे सगळं कार्य उभं राहिलेलं आहे। ते यांचं कोणाचंही कार्य, यांचं कोणाचंही खानाखुणा, ऐतिहासिक खानाखुणा नष्ट होणे, ते जतन करून त्या सुशोभित करावं। लोकांच्या आधुनिक काळ बदलल्याप्रमाणे त्याचं सुशोभीकरण करावं, त्यांच्या सोयी कराव्या, पण याला विद्रुपीकरण होणे किंवा यांचं ऐतिहासिक महत्त्व कमी होणे हीच आमची अपेक्षा महाराष्ट्र शासनाकडे आहे। आणि तेवढीच अपेक्षा आम्ही गिरीश भाऊ महाजन जे आपले इकडचे उत्तर महाराष्ट्राचे मंत्री काय, त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे। जी महत्त्वाची एक मागणी आहे
की हा जो इथे होळकर घाट आहे गंगेच्या काठावरती अहिल्या घाट या ठिकाणी एक त्यांचं भव्य दिव्य असं पुतळा उभा राहावा महाराष्ट्र शासनाने. याच्यासाठी त्यांनी होळकर खाजगी अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट इंदोरकडे परवानगी घेऊन घ्यावी. ती मिळेलच त्याचा काही प्रश्न नाही, कोणी नाही. पण एक औपचारिकता पूर्ण करावी म्हणजे वादविवाद निर्माण होत नाही आणि लोकांचे गैरसमज होत नाही. हे जे